हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासनम. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये असतील. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. कपालभातीसाठी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. आपलं पोट किंचितस बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. डोकं दुखत असेल, सर्दी झाली असेल तर ही कृती करणं टाळावं. आपलं संपूर्ण मन, लक्ष हे या क्रियेकडे केंद्रित करून घेऊया. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग, आपल्या दोन्हीही नाकपुड्या याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ. खोलवर दीर्घ श्वास ओ. खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती ओ. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेत पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची, दिवसाची आणि या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. मीटिंग थोडीशी लेट झाल्यामुळे क्षमस्व. सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय आणि विश्रांती. श्वासाकडे लक्ष देऊन दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही पावलं जोडून घ्यायचे आणि आता श्वास घेत आपल्याला पावलं स्वतःकडे खेचायची आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर.
श्वास सोडत खाली. पाठकणा आपला सरळ असेल, विनाकारण मागे किंवा जास्त पुढे न झुकता पाठीचा कणा समस्थितीमध्ये. बरोबर. श्वास घेत स्वतःकडे खेचायची आणि श्वास सोडत खाली. बरोबर. थांबायचंय आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे. 1, 2, 3. अँटी क्लॉकवाईज. फक्त अँकल जॉईंट्स मधून पावलांमध्ये हालचाल. डावीकडून उजवीकडे. 1, 2 आणि 3. 3 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. आता आपले दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर. आता ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी मात्र पुढे झुकण्याची कृती करताना थोडीशी काळजी घ्यायची आहे. यथाशक्ती प्रयत्न करा. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं आणि आपलं कपाळ उजव्या गुडघेकडे नेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा श्वास घेत वर आणि श्वास सोडत आता डाव्या बाजूने पुढे झुकायचं. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत डावीकडे. श्वासाशी आधारित पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घेत वर. श्वास सोडत डावीकडे. सावकाश श्वास घेत घेत मध्यभागी यायचंय. पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तळवे समोर स्क्रीनच्या दिशेला. आणि करणार आहोत आपण रोटेशन, चक्की चालन. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत पुढे झुकायचं आणि उजवीकडून डावीकडे गोल फिरायचं. मोठा वर्तुळ. 1, अगदी सावकाश. 2, 3. हात वर असतील. 3 वेळा झाले की थांबायचंय. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत डावीकडून उजवीकडे. 1, बरोबर. 2 आणि 3. 3 वेळा झाले की थांबायचं. दोन्ही हात खाली आणि दोन्ही पावलं जोडून घ्यायचे. बटरफ्लाय. आपल्या हाताची पकड पावलांच्या भोवती. पाठकणा सरळ. आता इथे थोडा वेळ थांबूया. डोळे अलगद मिटून घ्यायचे. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती वाढली आहे की संथ आहे हे आपलं आपण तपासूया. त्याला म्हणतात आपण केलेलं आहे, ह्याला भद्रासन असं नाव आहे. आणि जेव्हा आपण गुडघ्यांमध्ये डायनॅमिक हालचाल करतो तेव्हा त्याला तिथली आसन म्हणतात. बरोबर. आणि आता आपण थोडस सावकाश कृती करणार आहोत. श्वास घेत घेत गुडघे वर घ्यायचे आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. शक्यतो फक्त माझी विंडो ओपन ठेवा म्हणजे तुम्हाला सगळ्या कृती व्यवस्थित दिसतील. गॅलरीचा व्ह्यू ओपन केला तर तुम्हाला मी थोडीशी लांब दिसेल आणि त्यामुळे कृती लक्षात येणार नाही. आणि आता आपण सुरुवात करूया. जास्तीत जास्त गुडघे वर खाली करण्याचा सुरुवात करूया. थोडीशी डायनॅमिक हालचाल होईल. वर खाली वर खाली. गुडघे जमिनीला आपटण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्या आणि तिथे जे तुमचे हिप जॉईंट्स आहेत ते व्यवस्थित मोकळे. बरोबर. सावकाश थांबायचंय. सावकाश थांबायचंय. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये बसा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र साधी मांडी घालायला हरकत नाहीये. बाकीच्यांनी या स्थितीमध्ये बसायला हरकत नाहीये. आता दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. बरोबर. आणि आता दोन्ही हात फोल्ड करायचे. सरळ करायचे. फोल्ड. सरळ. फोल्ड. सरळ. फोल्ड. सरळ. बरोबर. आता दोन्ही हात सरळ आडवे आणि पुन्हा एकदा फोल्ड. सरळ. फोल्ड. सरळ. आता ज्यांना साधी बैठक घालायची ते घालू शकतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी बटरफ्लाय मध्ये बसा. हा. फोल्ड. सरळ. बरोबर. फोल्ड. सरळ. आता सरळ दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आणि पुन्हा एकदा फोल्ड.
सरळ, फोल्ड, सरळ, बरोबर, फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. पुन्हा दोन्ही हात खाली आणि करणार आहोत शोल्डर रोटेशन. दोन्ही कोपरं जॉईंट करून घ्यायची, दोन्ही कोपरं समोरून जॉईंट आणि सुरुवात करूया. 1, बरोबर, 2, 3, अँटी क्लॉकवाईज. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईंट आणि आता मागून पुढे 1, अगदी सावकाश कृती, 2 आणि 3. 3 वेळा झालं की थांबायचंय आणि तिथल्या तिथे साधी बैठक घालून दोन्ही हात गुडघ्यांवर, हाताची कोपरे शरीराच्या जवळ आणि डोळे अलगद मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. लक्ष आपल्या श्वासाकडे. एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर, कपाळावर, डोळ्यांवर कुठलाही ताण नसेल. आता ज्यांना सर्वायकल आणि पाठीची दुखणी आहेत त्यांनी फक्त नेक रोटेशन करताना एकदा मान उजवीकडे आणि डावीकडे अशी वरच्यावर फिरून घ्यायची. बाकीच्यांनी डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. हनुवटी गळ्याकडे घेऊन जाऊया. पाठकडा सरळ असेल आणि आता सुरुवात करूया रोटेशन करायला. आपली मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. डोळे अलगद मिटून सावकाश कृती करण्याचा प्रयत्न करा. आपल्या मानेचा एक एक सांधा मोकळा होतोय ही जाणीव आपल्या मनामध्ये. बरोबर, अँटी क्लॉकवाईज, डावीकडून उजवीकडे, अगदी सावकाश कृती, 2, बरोबर, आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की मग थांबायचंय. सावकाश मान सरळ करायची आहे आणि डोळे अलगद मिटून पुन्हा एकदा तिथल्या तिथेच विश्रांती. आहे तो श्वास सोडायचा, एक सहज श्वास भरून घ्यायचा, तोही श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा. आज आपण एक नवीन आसन बघणार आहोत, ते म्हणजे पश्चिमोत्तानासन. तर कॉन्ट्राइंडिकेशन्स, पुन्हा ज्यांना पाठीची दुखणी आहे आणि पोटाचं कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल, हाय ब्लड प्रेशरचा त्रास किंवा हृदयासंबंधी कुठलेही त्रास असतील तर मात्र ही कृती करणं टाळायचं आहे. तर इथे आपल्याला याचे फायदे असे आहेत की याच्याने आपलं अन्नपचन जे आहे हे खूप चांगल्या प्रकारे होतं. पाठीचा कणा खूप जास्त प्रमाणामध्ये तो फ्लेक्झिबल होतो आणि त्याचबरोबर पायाचे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले जातात. त्यामुळे व्हेरिकोज वेन किंवा त्याचे जर पायात गुडघेदुखीचे त्रास असतील तर ते सुद्धा कमी व्हायला मदत होत असते. पण जर तुम्हाला आत्ता कुठल्याही प्रकारचं दुखणं असेल गुडघ्यामध्ये किंवा पाठीच्या मणक्यात किंवा सर्वायकल मध्ये, तर मात्र हे करणं टाळा. यथाशक्ती प्रयत्न करा. एक ऍडव्हान्स आसन आहे हे सुद्धा, त्यामुळे करताना अगदी सावकाश कृती करण्याचा प्रयत्न करा. तर इथे काय करायचंय आपल्याला हे ते दाखवते. दोन्ही पाय समोर घ्यायचे. तर सुरुवातीला आपण जे करणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला दोन्हीही हातांनी आपले पायाची जी बोटं आहेत ती पकडायची आहे. ठीक आहे, आधी आपण एक सोपी कृती करतोय आणि त्यानंतर आपली हनुवटी आपल्या कॉलर बोनला लॉक करून घ्यायची. बघा या प्रकारे. आता ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी हनुवटी कॉलर बोनला लॉक करणं टाळा. त्यांनी फक्त पायाची बोटं पकडण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढची कृती बघूया. आता सध्या आपण ही कृती करूया. दोन्ही पाय समोर घ्या जुळलेले. बरोबर, पाठकणा सरळ, दोन्ही हात आता आपल्या मांडीवर असतील. पाठीचा कणा सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. हनुवटी जमिनीला समांतर असेल आणि आता दोन्ही हात पायाला घासत घासत पुढे घेऊन जा आणि दोन्ही हातांनी दोन्ही पावलं पकडा. पावलांची बोटं पकडायची. दोन्ही पाय जुळले. बरोबर, आता समजा आपले हात पावलापर्यंत जात नसतील तर जिथे जात आहेत तिथे ते जमिनीकडे सैल सोडा, जमिनीवर ठेवा. ज्यांचे हात पावलापर्यंत जात नाहीयेत त्यांनी ते जमिनीवर ठेवा. गुडघ्यातनं दोन्ही पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आता आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा आणि इथे यथाशक्ती थांबा. आपण ही जी कृती केली ही अगदी सोपी कृती आहे. पश्चिमोत्तानाच्या आधीची कृती आहे ही. आणि इथे थांबायचंय. डोळे मिटून घ्यायचे.
थोडेसे पाय समोरून, ज्यांनी पायाची बोटं पकडली त्यांनी थोडेसे पाय अजून समोरून ताणण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपली हनुवटी अजून गळ्याकडे लॉक होऊन जाईल. आणि इथे यथाशक्ती थांबायचंय. श्वास चालू आहे. 5 4 3 2 1. उलट चाल करताना आधी डोकं सरळ करायचं, समोर बघायचे आणि मग हाताची पकड सोडून द्या. तर याला, या कृतीला महाबंध असं सुद्धा म्हटलं जातं. आता आपण बघणार आहोत पश्चिमोत्तानासनची कृती. तर इथे हे पुन्हा एकदा ऍडव्हान्स आसन आहे. तर इथे आपल्याला पुन्हा दोन्ही हात जे आहेत हे पायाच्या मांडीवर ठेवायचे आहेत. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. दोन्ही हातांनी आपली पायाची टाच, तळवा किंवा चवड्याचा भाग हे पकडायचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडून द्यायची. आता ज्यांचे हात पावलापर्यंत पोचत नसतील त्यांनी जिथे कुठे आपले हात पोचतात तिथे ते जमिनीवर ठेवायचे आणि आपलं डोकं हे गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करायचा. आता इथे माझे हात पोचतायत पावलापर्यंत, पण तुमचे हात समजा गुडघ्यापर्यंत जर पोचत असतील तर तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं पुढे झुकून आपलं कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. छान, दर्शनाताई छान झाले. आणि मग उलट चाल करताना तिथल्या तिथे सरळ व्हायचं. ठीक आहे, लक्षात आली आहे कृती? सुरुवात करूयात आपण. यथाशक्ती प्रयत्न असेल, कुणीही ओव्हर ट्राय करू नका. आपली क्षमता ओळखून कृती करण्याचा प्रयत्न करा. तर आता दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात आपल्या पायाच्या मांडीवर असतील. नजर समोर आहे तो श्वास सोडून द्यायचा. एक श्वास भरून घेताना हनुवटी थोडीशी वर उचलायची आणि एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत आधी लोअर बॅक मधून पुढे. लोअर बॅक मधून पुढे म्हणजे पोटाचा भाग, मग छातीचा भाग आणि मग गळा, असं करत करत पुढे व्हा. आधी सुरुवातीलाच मान नका पुढे घेऊ. हा, आणि आपल्या दोन्ही हातांनी बघा पावलं पकडता येत आहेत का? नाही पकडता आली तर हात जमिनीकडे सैल सोडून द्या आणि त्याच्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा. बरोबर, छान. आता कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न, अट्टाहास नसेल. सुरुवात करा बरं. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं पुढे झुकण्याचा प्रयत्न करा आणि इथे खांदे एकदम रिलॅक्स ठेवायचे. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. पाठीच्या मणक्याला इथे वरपासून पुढपर्यंत अगदी खालपर्यंत ताण येतो, पोटावरती प्रेशर आहे. जोड श्वासाची, यथाशक्ती थांबायचं. ठीक आहे, सावकाश उलट चाल. इथल्या तिथेच वर यायचंय. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. मान मागे सैल सोडायची. विश्रांती. इथे पूर्णपणे आपल्या पोटाच्या स्नायूंवरती प्रेशर होता, गळ्यावर प्रेशर होता, पाठीच्या मणक्यावरती ताण होता. आता ह्याला कॉम्प्लिमेंट करणारं आपण करणार आहोत पूर्वोत्तानासन. पश्चिमोत्तानासन मध्ये आपलं शरीर पुढे झुकलं जातं, फॉरवर्ड बेंड असतो. पूर्वोत्तानासन मध्ये इथे आपण बॅकवर्ड बेंड घेणार आहोत. तर हे कसं करायचं मी दाखवते तुम्हाला. मॅट 2 वर आपल्याला ही कृती करायची आहे. इथे दोन्ही पाय जुळलेले. आता इकडे आपल्याला काय करायचंय, हाताची कोपरं जी आहेत ही अशा प्रकारे आपल्याला हाताच्या कोपरांवरती घ्यायचंय, या प्रकारे. आणि त्यानंतर जिथे आपली हाताची कोपरं आहे तिथे आपल्याला आपले तळवे ठेवायचे आहेत हाताचे. बघा कृती लक्षात घ्या. आणि मग आपल्याला आपलं संपूर्ण शरीर लिफ्ट करायचं, म्हणजे वर उचलायचंय. अशा प्रकारे पावलं जमिनीकडे सैल सोडायची आणि मान मागे सैल सोडायची. हे झालं पूर्वोत्तानासन. इथे आपल्या गळ्यावरती ताण येतो, पाठीच्या मणक्यावरती प्रेशर येतो. आणि उलट चाल करताना सावकाश सीटचा भाग जमिनीवर ठेवायचा आणि मग विश्रांती. ठीक आहे, लक्षात आलंय? यथाशक्ती कृती असेल मॅट वर बसून करा. जर खाली चटई किंवा चादर असेल तर हात सटकू शकतात. ठीक आहे, दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता हाताची कोपरं थोडीशी मागे घ्यायची. आपली अपर बॉडी थोडीशी वर असेल. बरोबर, हाताची कोपरं जमिनीवर टेकवा
हा, आता आपला उत्तमांग वर उचला. ज्यांनी पूर्णपणे जे जमिनीवर झोपलेत ना, त्यांनी आता आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचला. नाव काय आहे? हा, अमित अमित जगताप सर. हा, अपर बॉडी वर उचला. हाताचा स्टँड करायचा आणि अपर बॉडी वर उचला. दोन्ही पाय सरळ ठेवा. पाय सरळ ठेवा. हा, जर जागेचा थोडासा प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही थोडंसं ऍडजस्ट करून घ्या स्वतःला. आणि आपल्या हाताचा स्टँड करून अपर बॉडी वर उचलायची. ओके, बरोबर, छान केलंय. मयुरीताई, झालंय तुमचं बरोबर. सावकाश सावकाश. आणि आता जिथे आपली हाताची कोपरं आहे तिथे आता आपले हाताचे तळवे ठेवायचे. तिकडे हाताचे तळवे ठेवा. हा, बरोबर. आणि आता खांद्यातून दोन्ही हात सरळ करायचे. पाय आपले जमिनीपासून वर उचलायचे. पावलं जमिनीकडे ताडून सोडा. बरोबर. आणि मान मागे सैल सोडा. थोडीशी ऍडव्हान्स आसनं आहेत. आणि इथे थांबा. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं थांबण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सावकाश खाली या. सावकाश खाली. सीटचा भाग येऊ दे जमिनीवर. बरोबर. विश्रांती. मनगटामध्ये थोडस तुम्हाला जर जास्त प्रेशर आल्यासारखं वाटेल तर हात थोडेसे असे झटकून घ्या. विश्रांती. मान मागे सैल सर सोडून द्यायचे. तुम्हाला समजलं नाही का अमित सर, कृती कशी करायची ते? फक्त मला अंगठ्याने सांगा, कारण की आवाज तुम्हाला येणार नाही तुमचा. तुम्ही तुमचं नाही समजली आता. हे बघा, दोन्ही पाय. तुम्हाला फक्त माझा व्ह्यू दिसतोय ना, की तुम्ही आपला गॅलरी व्ह्यू ओपन केलाय. फक्त मीच दिसत असेल विंडोवर, अशाच प्रकारे तुम्ही तुमची स्लाइड ओपन ठेवा. बघा, दोन्ही पाय असे जुळलेले ठेवायचे. आणि त्यानंतर आपली हाताची जी कोपरं आहेत ना, ती जमिनीवर टेकवायची. म्हणजे आपल्या कमरेपासूनचा वरचा भाग वर येतो. ठीक आहे. हे आपलं पक्क झालं की मग जिथे आपली हाताची कोपरं आहे तिथे आपले हाताचे तळवे ठेवायचे. हा, आता तिथे हाताचे तळवे ठेवा तुमच्या. हा, जिथे हाताची कोपर आहे तिथे आता हाताचे तळवे ठेवा. हा, बरोबर. हा, ठीक आहे. पाय सरळ ठेवा. म्हणजे कदाचित जागेचा अभाव असेल त्यामुळे पाय तुमचे फोल्ड होत आहेत. आणि मग आपले हात खांद्यातून सरळ करायचे आणि सीटचा भाग वर उचलायचा. म्हणजे पाय सुद्धा वर उचलले जातात. हा, बरोबर. आणि पावलं आता जमिनीकडे ताणून सोडा. दोन्ही पावलं जमिनीकडे ताणा आणि मान मागे सैल सोडा. बघा, हा प्रकार आपण जिम मध्ये सुद्धा करतो. लक्षात आली आता कृती कशा प्रकारे केली होती? हा, ठीक आहे. आणि मग उलट चाल करताना सावकाश सीटचा भाग जमिनीवर टेकवायचा आणि मग विश्रांती. विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. एक एक पाय फोल्ड करायचा, उजवा आणि मग डावा. दोन्ही हात आपल्या मांडीवर. हाताची बोटं आपल्या गुडघ्याच्या दिशेने असतील. डोळे अलगद मिटून घेऊया. आणि बंद डोळ्यांनी आपण वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया. दोन्ही गुडघे समोरून जुळले आहेत का? बंद डोळ्यांनी निरीक्षण आपण करतोय. सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये आहे का? पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहे. नैसर्गिक श्वास आपला चालू आहे. श्वास घेतोय, सोडतोय. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे. आता इथे आपण पश्चिमोत्तानासन आणि पूर्वोत्तानासन जे केलं तिथे आपल्या शोल्डर वरती आपण थोडासा अधिक प्रमाणात प्रेशर दिला. त्यामुळे ते शोल्डर आपण थोडेसे रिलॅक्स करूया. आता एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय आणि ती पकड आता आपल्या पोटाजवळ घ्या. बरोबर. हा, आणि आता श्वास घेत घेत आपल्याला दोन्ही हाताची ही घडी आहे ती वर घ्यायची आहे. श्वास घेत घेत वर. बरोबर. आणि श्वास सोडत खाली.
अगदी सावकाश, बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर. आता ही जी आपण कृती करतोय याच्याने आपली लंग्स कॅपॅसिटी सुद्धा वाढते आणि अस्थमा सारखे जे आजार आहेत त्याच्यासाठी सुद्धा ही उपचारात्मक ही कृती आहे. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. बघा इथे आपोआप आपल्या श्वासाची गती संथ होऊन जाते. सावकाश थांबायचंय. दोन्ही हात आता आपल्या मांडीवर. आज आपण पाहणार आहोत सुलभ उष्ट्रासन कसं केलं जातं. तर पुन्हा कॉन्ट्राइंडिकेशन एक लक्षातच ठेवायचं कायमचं, की ज्यांना पाठची दुखणी आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांच्यासाठी बरीचशी आसनं जी आहेत ही वर्जस ठरतात. तर आता जे आपण सुलभ उष्ट्रासन बघणार आहोत याच्याने आपला थायरॉइड कंट्रोल मध्ये राहतो. म्हणजे उपचारात्मक ही कृती आहे. आज आपण सुलभ बघतोय आणि मग हळूहळू आपण ऍडव्हान्स कडे जाणार आहोत. तर हे कसं करायचं? गुडघ्यांवर उभं राहायचं. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडस अंतर घ्यायचं. अगदी थोडस अंतर असेल. पावलं जी आहेत ही पावलं आपल्याला माउंटन करायचं. म्हणजे टाचा सिलिंगकडे आणि पायाची बोटं जी आहेत ही जमिनीवर. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आपले दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या जिथे आपलं माकड हाड आहे तिथे असते आणि हाताचं जे अंगठे आहेत हे आपल्या कमरेच्या ठिकाणी येते. बघा लक्षात आले? म्हणजे इथे काय होतं, छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होऊन जातं. बघा हाताची बोटं जमिनीच्या दिशेने आणि हाताचा जे अंगठे आहेत ते आपल्या कमरेवर आलेले आहेत. ही स्थिती आपली पक्की झाली की मग हळूहळू कमरेचा भाग शक्य असेल तेवढा आपल्याला पुढे ढकलायचा. बघा या प्रकारे. म्हणजे पोट पुढे येतं आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच एकतर तुम्ही मागच्या मागे पकडू शकता किंवा उजवा हात समोरून असा गोलाकार फिरवून तुम्ही ती टाच पकडू शकता. डावा हात सपोर्टसाठी आपण कमरेवरच ठेवलाय आणि मान मागे सैल सोडून द्यायची. इथे आपली लंग्स कॅपॅसिटी सुद्धा वाढते. आणि उलट चाल करताना आधी मान मध्यभागी येईल आणि मग पुन्हा एकदा हाताचा सपोर्ट तिथल्या तिथेच कमरेवर द्यायचा आणि मग ही सेम कृती आपण विरुद्ध बाजूने करणार आहोत. ठीक आहे, लक्षात आलीये? सुरुवात करूया. गुडघ्यावर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडस अंतर घ्यायचं आणि पावलांचं माउंटन करायचं. टाचा वरती घ्या आणि पायाची बोटं जमिनीवर. बरोबर, छान. आता दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवा. हाताची बोटं जी आहेत ही जमिनीला पॉइंटेड असतील. अंगठे हे आपल्या कमरेच्या इकडे येतील. बरोबर. बघा इथे पूर्णपणे आपले खांदे मागून एकमेकांच्या जवळ आले. छातीचं प्रसरण झालंय. ठीक आहे. आणि मग हळूहळू आता आपल्या कमरेचा भाग पुढे घ्या. कमरेचा भाग मागून तुम्ही पुश केला की पोट आपलं आपोआप पुढे येत आहे. ठीक आहे. आता डाव्या हाताचा सपोर्ट कमरेवरच ठेवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा हात समोरून गोलाकार फिरून मागून उजव्या पायाची टाच पकडायचा प्रयत्न करा. परफेक्ट. आणि मान मागे सैल सोडून द्या. थोडासा डावा खांदा आपल्याला ओपन ठेवायचा आहे. चेहरा पूर्णपणे सिलिंगला समांतर. श्वास घेतोय सोडतोय. ठीक आहे, छान छान. उलट चाल करूया. आधी मान सरळ करा आणि मग उजव्या हाताचा सपोर्ट द्या कमरेच्या इकडे. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती. ठीक आहे. आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा आपण स्थिती घेतलेलीच आहे. कमरेचा भाग पुढे ढकलायचा आहे. पोट पुढे येत आहे. चेहरा हळूहळू सिलिंगला समांतर जाईल. डावा हात उजवा हात सपोर्टसाठी कमरेवरच असेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी डावा हात समोरून गोलाकार फिरवून मागून डाव्या पायाची टाच पकडण्याचा प्रयत्न करा किंवा तिथल्या तिथे तुम्ही टाच पकडली तरी चालेल. आणि मान मागे सैल सोडा. उजवा खांदा थोडासा ओपन ठेवा आणि इथे पुन्हा श्वास घेतोय सोडतोय. छान, बरोबर. तोंड बंद, श्वास चालू. यथाशक्ती थांबायचंय. 5 4 3 2 1. उलट चाल. आधी मान मध्यभागी. हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा कमरेवर. दोन्ही हात खाली.
पायाची स्थिती तशीच ठेवा. यथाशक्ती प्रयत्न असेल, महिलीताई जर डोकं दुखत वाटल्यासारखं वाटत असेल किंवा चक्कर आल्यासारखं वाटत असेल तर विश्रांती घ्या. आता आपल्याला पुन्हा हीच कृती करायची आहे. आता शक्य असेल तर दोन्ही हातांनी दोन्हीही टाचा पकडायचा प्रयत्न करा, अट्टहास नसेल. ठीक आहे. पुन्हा दोन्ही हात कमरेवर, हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड. एकदम रिलॅक्स आहे तो श्वास सोडा. पुन्हा एक श्वास भरून घ्या, तोही श्वास पूर्णपणे सोडा. आणि पुन्हा एकदा आता आपल्याला कमरेचा भाग आपल्याला थोडासा पुश करून पोट पुढे घ्यायचं आहे. चेहरा सिलिंगला समांतर येईल. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा मागच्या मागे आणि डाव्या हाताने डावी टाच. हात पूर्ण गोलाकार फिरवायची गरज नाहीये. तिथल्या तिथेच उजवी आणि डावी टाच पकडायचा प्रयत्न करा, अट्टहास नसेल. ठीक आहे. बरोबर. छान छान. सावकाश सावकाश, स्वतःला सांभाळायचंय. मान मागे सैलसर सोडा. तुमच्या क्षमतेप्रमाणे इथे थांबा. माझ्या सूचनेची वाट पाहू नका. ठीक आहे. छान. सावकाश उलटचाल करा. आधी मान मध्यभागी, हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा कमरेवर द्या. दोन्ही पावलांचं माउंटन सोडून द्या. दोन्ही गुडघे जवळ करून घ्या आणि सावकाश सीटचा भाग आपल्या पायावर येऊ देत. डोळे अलगद मिटून घ्या. तिथल्या तिथेच विश्रांती. पाठीच्या मणक्यावर इथे पूर्णपणे प्रेशर येतो. गळ्यापासून पोटापर्यंत आलेला दाब, आलेला ताण, त्याकडे लक्ष. आता याला कॉम्प्लिमेंट करणार आपण करूया शशकासन. दोन्हीही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. तिथल्या तिथेच दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. बरोबर. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आता आपले दोन्ही हात जमिनीवर टेकवा. श्वास सोडत दोन्ही हात जमिनीवर टेकवा. बरोबर. आणि हळूहळू आपले दोन्ही हात सरकवत घ्यायचे, जमीन पूर्णपणे पुढच्या बाजूने सरकवा. बरोबर. छान. आणि मग आपलं कपाळ जे आहे हे सावकाश जमिनीवर टेकवा. खांदे रिलॅक्स ठेवा. पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडून द्या. डोळे अलगद मिटलेले आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. याला आनंद बालासन असंही नाव आहे आणि शशकासन असंही नाव आहे. एकदम रिलॅक्स. आणि मग सावकाश उलटचाल करताना पुन्हा एकदा हाताच्या सपोर्टने आपण कमरेतनं सरळ होऊया. सावकाश. बरोबर. छान. सावकाश. दोन्ही गुडघे जॉईन करून घ्या आणि एकेका पायाने वज्रासन सोडून घ्या. एक एक पाय सरळ आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून द्यायची. विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पण विश्रांती घेऊया. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर, विश्रांती. संपूर्ण पाठीचा मणका, आपल्या कमरेचा भाग, सीटचा भाग शरीराच्या दिशेने सैल, जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. आता दोन्ही पाय जोडलेले ठेवा. हात शरीराच्या जवळ. डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडी जवळ घ्या. उजवा पाय सरळ वर घ्यायचा 90 डिग्री आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. एक, अगदी सावकाश. टाच जमिनीकडे जाऊ देत. 2, बरोबर. आणि 3. अँटी क्लॉकवाईज करून घेऊया. पुन्हा पाय 90 डिग्री वर घ्यायचा आणि मग डावीकडून उजवीकडे सावकाश गोलाकार फिरवा. 1, 2 आणि 3. सावकाश उजवा पाय खाली घ्या. डावा पाय सरळ करा. आता उजवा पाय फोल्ड करून त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीजवळ. डावा पाय 90 डिग्री वर घेऊया आणि रोटेशन क्लॉकवाईज. 1, अगदी सावकाश पूर्णपणे
जागेतून गोलाकार फिरवायचा आहे पाय आणि टाच जमिनीकडे. 2 आणि 3. अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे. 1 2 आणि 3. 3 वेळा झालं की थांबायचं आणि सावकाश डावा पाय 90 डिग्री वर घेऊन तो नियंत्रित जमिनीवर ठेवायचा. उजवा पाय सरळ करायचा आणि विश्रांती. आता पुन्हा एकदा विश्रांती घेताना आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यायचा आणि तो पूर्णपणे श्वास सोडायचा. आता पुन्हा दोन्ही पाय जुळलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ असतील. दोन्ही पाय फोल्ड करा. दोन्ही पायांमध्ये आपले अंतर असेल, दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर असेल आणि टाचा ज्या आहेत हे आपल्या जमिनीपासनं सॉरी आपल्या सीट पासनं थोड्याशा लांब असतील. ठीक आहे. गुडघ्यांमध्ये अंतर आहे, पावलांमध्ये अंतर आहे, टाचा सुद्धा आपल्या सीट पासनं थोड्याशा लांब आहे. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. ठीक आहे. दोन्हीही हाताची आपले दंड आहेत ते आपल्या कानाच्या जवळ आहेत. आता इथे खांदे एकदम रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत, डोळे अलगद मिटून घ्या. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय, या सगळ्या स्कृतीची जाणीव. बरोबर. आणि आता आपण करणार आहोत ब्रिज पोश्चर किंवा सेतू बंधासन. पुन्हा ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहे, त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. त्यांनी या स्थितीमध्ये बसा किंवा आपले हात जे आता डोक्याच्या दिशेने वर आहेत ते आपल्या कमरेच्या खाली घ्यायला हरकत नाहीये. ज्यांना सर्वायकल आणि पाठीची दुखणी आहेत त्यांनी अशा प्रकारे कृती करा. त्यांनी आपल्या दोन्ही हातांचे तळवे आपल्या कमरेच्या खाली घ्या आणि ह्या स्थितीमध्ये थांबा. आणि बाकीच्यांनी दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर आहेत. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. आणि आता हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचला, मग कमरेचा भाग वर उचला आणि मग हळूहळू अशा प्रकारे पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचला. म्हणजे आपली हनुवटी गळ्याकडे लॉक होऊन जाईल आणि आपले हात आपल्या क्षमतेप्रमाणे वरच्या दिशेने ऍडजस्ट करा. अजून ते सरळ करण्याचा प्रयत्न करा. बरोबर, छान. इथे थांबा. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं थांबायचंय. खूप छान. बरोबर. आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. याला म्हणतात सेतू बंधासन. सेतू म्हणजे ब्रिज, आपल्या शरीराचा ब्रिज सारखा आकार होतो आणि बंद म्हणजे गळ्याला आपली हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाते म्हणून तो बंद. छान. उलट चाल करा. हळूहळू पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. त्यानंतर कमरेचा भाग आणि मग सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर. दोन्ही हात खाली, दोन्ही पाय सरळ आणि विश्रांती. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सावकाशपणे सोडून द्या. आणि आता सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घेऊया. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. डोळे अर्धत मिटून घ्यायचे. आपण करणार आहोत आता अर्ध धनुरासन. पुन्हा ज्यांना पोटाचं ऑपरेशन झालं असेल त्यांनी ही कृती करणं टाळायचंय. याच्याने आपल्या आपण जे लहान मुलं पोक काढून चालतात तर ती जी सवय आहे किंवा तो पाठीचा कणा आपला अजून सरळ होतो. तर सूचनेप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा किंवा फक्त एका साईडला वळून बघून घ्या एक कृती कशी केली जाते, मग आपण करूया एकत्रित. तर इथे
आपल्याला दोन्ही पाय जोडून ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आता माझी डावी बाजू तुमच्या समोर आहे, त्यामुळे मी तुम्हाला डाव्या बाजूनेच दाखवते. आता उजवा जो पाय आहे आपला तो फोल्ड करायचा आणि त्याचा अँकल पकडायचा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा सरळ, आणि उजव्या पायाची मांडी आणि डावा हात आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. बघा या प्रकारे डावा हात, आपली अपर बॉडी आणि उजव्या पायाची मांडी जमिनीपासून वर उचलली आहे. डावा पाय पूर्णपणे जमिनीवर आहे. याला म्हणतात अर्ध धनुरासन. ठीक आहे, लक्षात आली कृती प्रत्येकाच्या. हा, आणि उलटचाल करताना हात खाली, कपाळ जमिनीवर, उजव्या पायाची आपल्याला पकड सोडून द्यायची आहे. आणि मग ही सेम कृती आपण विरुद्ध बाजूने करणार आहोत. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायाचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. आणि आता आपल्याला उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा आहे. त्याचा अँकल पकडा, उजव्या पायाचा अँकल पकडा. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्या. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. आणि आता डावा पाय आपल्याला हलवायचा नाहीये, फक्त उजव्या पायाची मांडी जमिनीपासून वर उचला आणि डावा हात, आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचला. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे, आणि इथे थांबा. 5 4 3 2 1. बरोबर. उलटचाल. डावा हात खाली, कपाळ जमिनीवर, उजव्या पायाची पकड सोडून द्या. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय आहे तो फोल्ड करायचा आहे, त्याचा अँकल पकडायचा. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. आणि आता सुरुवात. डाव्या पायाची मांडी, उजवा हात, अपर बॉडी जमिनीपासून वर, उजवा पाय पूर्णपणे जमिनीवर आहे. छान. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1. उलटचाल. उजवा हात खाली, कपाळ जमिनीवर, डाव्या पायाची पकड सोडून द्या आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सावकाशपणे सोडून. पुन्हा एकदा नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि तोंड उघडून सावकाश श्वास सोडून द्यायचा. वाढलेली श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मलला येऊ देत. आणि मग एका कुशीला वळा, बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. आणि त्यानंतर दंड स्थितीमध्ये उठून उभं राहायचं. सावकाश. दंड स्थितीमध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडायची आहे. आज आपण करणार आहोत वीरासन. त्याच्या आधी आपण ताडासन स्ट्रेचिंग करून घेऊया आणि मग आपण त्या आसनाकडे बोलूया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घेऊया. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. तुमच्या समोर जे काही असेल तिकडे आपली नजर स्थिर करा. पापण्यांची कमीत कमी उघडझाप करा आणि त्यानंतर टाचा जमिनीपासून वर उचला. आणि जेवढा तुम्हाला अपवर्ड वर्टिकली जेवढा स्ट्रेच देता येईल तेवढा स्ट्रेच द्या. पावलं एकदम जुळून घेतलीत तर मग तोल जाऊ शकतो, म्हणून थोडस किंचितच पावलांमध्ये अंतर घ्यायचं. आता ज्यांना हात समोरासमोर घेणं शक्य नाहीये त्यांनी हाताची बोटं एकमेकांमध्ये दुमडून तळवे सिलिंगकडे घेऊन ही कृती करू शकता. तुम्हाला जसं सहज जमेल त्याप्रमाणे. छान. जेवढा स्ट्रेच देता येईल तेवढा द्यायचा आहे. आणि मग सावकाश टाचा जमिनीवर, दोन्ही हात खाली आणि विश्रांती.
ताडासन स्ट्रेचिंग हे नेहमी तुमच्या साधनेमध्ये किंवा तुमच्या सरावामध्ये असलंच पाहिजे. त्याच्याने आपलं ब्लड सर्क्युलेशन खूप छान प्रकारे सुधारतं आणि संपूर्ण शरीराच्या प्रत्येक भागामध्ये हे सर्क्युलेशन होतं. आणि आता आपण करणार आहोत वीरासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. ठीक आहे. आता उजवं पाऊल थोडस उजव्या बाजूला आणि डावं पाऊल थोडस डाव्या बाजूला. ठीक आहे. दोन्ही हात सरळ करा खांद्यातून. पुन्हा नजर समोर असेल. हाताची पाचही बोटं जोडलेली, हाताचे तळवे जमिनीला समांतर. बरोबर. छान. आता आपला डावा जो गुडघा आहे, डावा गुडघा डाव्या बाजूने फोल्ड करा. सॉरी, डावा नाही, उजवा. उजवा, माफ करा. उजवा उजवा पाय. उजवा पाय आपण फोल्ड करतोय, गुडघा फोल्ड करतोय. बरोबर. आपली उजवी मांडी जमिनीला पॅरलल येईल एवढा आपल्याला आपल्या गुडघ्यातनं आपण फोल्ड केलाय उजवा पाय. ठीक आहे. डावा पाय आपला सरळ आहे. आता आपली नजर उजव्या हाताच्या बोटांकडे घ्या. आपली मान थोडीशी उजव्या साईडला वळवा आणि नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. इथे थांबा. 5 4 3 2 1. बरोबर. आता उजवा हात खाली घ्या उजव्या पावलाजवळ. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. आता नजर डाव्या हाताच्या पंजाकडे आणि पुन्हा इकडे थांबा. 5 4 3 2 1. उलट चाल. हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने पुन्हा उजवा हात खांद्यातून सरळ, उजवा गुडघा सरळ, दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती. पुन्हा एकदा ही कृती आपल्याला मॅटवर उभं राहून करायची आहे. खाली चटई किंवा चादर असेल तर आपले पाय सटकू शकतात. आता पुन्हा हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ, नजर समोर. डावा गुडघा फोल्ड करूया. डाव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल एवढा आपल्याला तो पाय फोल्ड करायचा आहे. बरोबर. आता आपली मान डावीकडे, नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. श्वास घेतोय, सोडतोय. छान. आता डावा हात डाव्या पावलाजवळ, उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. छान. यथाशक्ती थांबा. 5 4 3 2 1. उलट चाल. डाव्या हाताच्या आधाराने पुन्हा एकदा डावा हात खांद्यातून सरळ, डावा गुडघा सरळ, दोन्ही हात खाली, पायामध्ये अंतर कमी. विश्रांती. करूया रोटेशन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. दोन्ही गुडघे समोरून जॉईन करून घ्या आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1. ताणले गेलेले पायाचे स्नायू मोकळे होतील. 2 आणि 3. बरोबर. आता गुडघे थोडेसे मागे घ्या आणि सुरुवात करा रोटेशन करायला. 1 2 आणि 3. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. सावकाश बैठक स्थितीमध्ये घ्यायचंय आणि विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने संपूर्णपणे सोडून द्या. रिलॅक्स. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. आजपासून आपण प्राणायामाला सुरुवात करतोय. तर त्याच्या आधी प्राणायामाचा श्लोक मी ग्रुपवरती पण शेअर केलाय, इथेही तुम्हाला दाखवते.
आपल्या प्रत्येकामध्ये जी प्राणशक्ती आहे तर तिला वंदन. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटून घ्या. खांदे एकदम रिलॅक्स सोडा जमिनीच्या दिशेने. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. दोन्ही हात द्रोण मुद्रेमध्ये आहेत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नसेल. डोळे आपण अलगद मिटलेले आहेत. आता आपण इथे करणार आहोत 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी हा दुपटीचा असेल. पुन्हा एकदा एक आवर्तन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. स्लोली कम्प्लीटली ब्रीथ आउट. दोन्ही हात जोडून घ्यायचे. समोर आपल्याला प्राणायामाचा श्लोक दिसत आहे. माझ्या मागोमाग आपणही बोला. प्राणस्तेदं वशे सर्वं. प्राणस्तेदं वशे सर्वं. त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम्. त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम्. मातेव पुत्रान् रक्षस्व. मातेव पुत्रान् रक्षस्व. श्रीश्च प्रज्ञाञ्च. श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून आपण वंदन करत आहोत. या श्लोकाचा अर्थ सुद्धा खाली आहे. त्या तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राणा जसं माता आपल्या मुलांचं पुत्रांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगलं आरोग्य, चांगलं बुद्धी, चांगली संपत्ती प्राप्त करून दे. पूर्वीच्या काळी आरोग्यम धनसंपदा हीच म्हण अस्तित्वात होती. श्रीष्ठ म्हणजे संपत्ती, म्हणजे आपलं आरोग्य हीच आपली संपत्ती आहे. आपल्या प्राणशक्तीला आपण मनापासून वंदन करूया. सावकाश मान सरळ. जेव्हा आपण प्राणायाम करतो त्यावेळेला श्वास घेण्याच्या कृतीला पूरक म्हटलं जातं आणि श्वास सोडतो त्याला रेचक म्हटलं जातं. श्वास घेणं म्हणजे पूरक, श्वास सोडणं म्हणजे रेचक. ठीक आहे, हे लक्षात आलंय. इनहेल पूरक, एक्झेल रेचक. तर इथे आपल्याला आपल्या श्वासाच्या गती, जी आपली नॉर्मल गती आहे त्या नॉर्मल गतीचा आपण विच्छेद करतो. म्हणून आपण गेल्या आठवड्यामध्ये दीर्घ श्वसन, समान श्वसन, विभागीय श्वसन केलं होतं आणि आता आपण हळूहळू एक एक स्टेप प्राणायामाकडे जाणार. तर आपली जी उजवी नाकपुडी आहे त्या उजव्या नाकपुडीने त्याला सूर्यनाडी म्हणतात आणि डाव्या नाकपुडीला चंद्रनाडी म्हणतात. तर सूर्य म्हणजेच काय, तर ऊर्जेचं प्रतीक असतं. तर आता जेव्हा आपण सगळी आसनं करतो आणि मग प्राणायामाला बसतो तेव्हा शक्यतो आपली उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते आणि डावी नाकपुडी जी शीतलतेचं प्रतीक आहे चंद्रनाडी, ज्याच्याने आपलं मन थोडंसं शांत असतं. तर आपल्याला हे लक्षात येण्यासाठी किंवा आपली कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे हे आपल्याला प्राणायामाच्या अभ्यासाने समजतं. तर ही साधना सुद्धा आपण जेव्हा निरंतर करू, त्याच्यामध्ये एक सातत्य असेल, तेव्हा आपण ह्या गोष्टी आपल्याला लक्षात यायला हळूहळू सुरुवात होते. पटकन तुम्ही म्हणाल तर आपल्याला हे लक्षात यायला थोडंसं कठीण जातं. थोडंसं सातत्य पाहिजे. आणि असं म्हटलं जातं की जर योग्य प्रकारे तुम्ही प्राणायाम केला तर सगळे रोग तुमच्यापासून लांब राहतील. पण जर हाच प्राणायाम आपण अयोग्य प्रकारे केला तर सगळे रोग आपल्याला उद्भवू शकतात. असं ग्रंथांमध्ये प्राणायामाच्या बाबतीमध्ये कॉन्ट्राइंडिकेशन आणि लाभ त्यांनी ह्या 2 ओळींमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत.
म्हणून आपण हळूहळू प्राणायामाकडे सुरुवात करणार आहोत. तर प्राणायाम करताना आपल्याला प्राणायाम मुद्रा करायची आहे. तर ती कशी करतात? ही उजव्या हाताची ही आहे प्राणायाम मुद्रा. आपली दोन बोटं जी आहेत पहिली ती फोल्ड करायची, अंगठ्याच्या मुळाशी घेऊन घ्यायची. अंगठा आणि उरलेली दोन बोटं ही ओपन असते. ही आहे उजव्या हाताची अंगुली मुद्रा किंवा प्राणायाम मुद्रा म्हणतात याला. फक्त उजव्या हातानेच आपल्याला ही करायची असते. तर ह्याचा कसा आपण उपयोग करणार आहोत हेही मी तुम्हाला दाखवते. ही लक्षात आली? आता बघ, डावा हात जो आहे हा ज्ञान मुद्रेमध्ये असेल आणि उजवा हात हा अंगुली मुद्रेमध्ये. आता ज्यांना वात विकार आहेत किंवा आपली हाताची बोटं पटकन फोल्ड होत नसतील तर त्यांनी काय करायचं, फक्त अंगठा आणि पहिलं बोट आहे ही फक्त ओपन ठेवायची. ज्यांना वात विकार आहे त्यांनी अशा प्रकारे कृती करायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी प्राणायाम मुद्रा किंवा अंगुली मुद्रा करायची. आता याचा उपयोग बघा आपण कसा करणार आहोत. जेव्हा आपल्याला उजव्या नाकपुडीने पूरक आणि रेचक करायचं असेल तेव्हा ह्या दोन बोटांनी आपल्याला डावी नाकपुडी बंद करायची आहे. म्हणजे आपली उजवी नाकपुडी आपोआप ओपन राहील आणि मग आपण उजवीने श्वास घेणार म्हणजे पूरक आणि उजवीने श्वास सोडणार म्हणजे रेचक. आणि जेव्हा आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे त्यावेळेला अंगठ्याने उजवी नाकपुडी आपण बंद करणार म्हणजे आपली डावी नाकपुडी ही ओपन राहते आणि मग आपण डावीने पूरक श्वास घेणार आणि डावीने रेचक श्वास सोडणार. लक्षात आलंय? या अंगुली मुद्रेचा आपण कशा प्रकारे उपयोग करतो. आपल्याला एक एक नाकपुडी जेव्हा चालू आणि बंद करायची असते तेव्हा आपण ह्या तीन बोटांच्या आधाराने ही कृती करतो. लक्षात आलंय आपल्या? तर आज आपण फक्त करणार आहोत सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. म्हणजे उजवीने श्वास घेणार सोडणार आणि डावीने श्वास घेणार आणि सोडणार. ठीक आहे? तर डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. आणि आता डावी नाकपुडी आपण बंद करणार आहोत या दोन बोटांच्या आधाराने. डावी नाकपुडी बंद. बरोबर. डोळे अलगद मिटून घ्या. चेहरा शांत. जेंटली प्रेस करायचे नाकपुडी, एकदम बंद म्हणजे जास्त ताण नका देऊ, प्रेशर नका देऊ. उजवीने आहे तो श्वास सोडा. उजवीने खोलवर दीर्घ पूरक श्वास भरून घ्या. उजवीने उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवीने संथ रेचक. उजवीने पूरक. उजवीने संथ रेचक. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. डावी नाकपुडी ओपन करा. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. अगदी सहज श्वास भरून घ्यायचा. डोळ्यांवर कपाळावर कुठलाही ताण द्यायचा नाहीये. डावीने संथ रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथ रेचक. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथ रेचक. अजून दोन करताना. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावीने संथ रेचक. लास्ट राऊंड. डावीने खोलवर दीर्घ पूरक आणि डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. जाणीव आपल्या दोन्ही नाकपुड्यांकडे. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल या सगळ्याची जाणीव आपण केलेला आहे. सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास. जेव्हा आपली सूर्य नाडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपला डावा मेंदू कार्य करत असतो
आणि जेव्हा आपली चंद्र नाडी म्हणजे डावी नाडी ऍक्टिव्हेट असते, डावी नाकपुडी, तेव्हा आपला उजवा मेंदू कार्य करत असतो. हे आपलं क्रॉस कनेक्शन आहे, जे आपण शाळेमध्ये सुद्धा शिकलेलो आहोत. तर जेव्हा आपण प्राणायामाचा अभ्यास करतो त्यावेळेला आपल्याला शरीर आणि मन समतोल बॅलन्स राखण्याची जी कृती आहे ती कृती आपण करतो. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला बैठक बदलायची असेल तर बदलू शकता, साधी मांडी घालायला हरकत नाहीये. किंवा दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन तुम्ही आराम विश्रांती स्थितीमध्ये सुद्धा बसू शकता. तुम्हाला जे सोपं आणि कम्फर्टेबल वाटेल त्या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न. डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. आपण ज्या स्थितीमध्ये बसलोय त्या स्थितीचा मनातल्या मनात मागोवा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत प्रत्येक शरीरातला अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू याचं बंद डोळ्यांनी आपण निरीक्षण करत आहोत. आपण जो नुकताच केलेला सूर्याभ्यास आणि चंद्राभ्यास त्याचा आपल्या मनावर किंवा शरीरावर काही परिणाम झालाय का? श्वासाच्या गतीमध्ये काही बदल झालेला आहे का? हे आपलं आपण तपासूया. संथपणे सुरू असलेल्या आपल्या श्वासाची जाणीव. मी श्वास घेते, घेतोय, श्वास सोडतीये, सोडतो. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता आणि दुःख मी बाहेर सोडून देत आहे. शरीर आणि मनाचा सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम त्र्यंबकं यजामहेम सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहेम सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. ओम त्र्यंबकं यजामहेम सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्. माझं शरीर आणि मनाचं स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर. आणि हे कायम असंच राहणार आहे. आणि त्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे, इच्छा शक्ती प्रबळ होत चालली आहे. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित नतमस्तक शरणागत भाव. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सोडून देता. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंडल, नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे.
हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. चालेल? शुभ दिवस. हो, कोणाला काही अडचण असेल तर विचारू शकतो. ठीक आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. शुभ दिवस. हम्म, मान ली.
हम्म.
आपल्या किती मोबाईल ठेवले म्हणजे पुढे पुढचे घातल्याने देणार तरी काहीतरी. वाचले. बघते. ही एक किती बारकी. तुला पैसे देतो आमचं शिकता मग आमचं नाही दाखवलं. तुमच्या खाली घातल्याने. एक बारकं दिसते. हम्म. ती शाळेत असताना म्हणजे 8वी 9वीला असताना कोणीतरी सांगितलं की तुमची मुलगी अशी अशी करते म्हणून बापाने येऊन घरी काय विचारत करायला लय मारले ते करा करा की तुम्ही केली नाही तर ते एवढं हे म्हटल्यावर मी ते करणार केलीच नाही तर ते मार खाल्ला बापा ते बोलत नाही ते. घरात निघून गेले नसलं आणि माझ्या मोबाईलचा आवाज येतो. काय